महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एक अतिशय गंभीर आणि वेदनादायक विषयाच्या खोलात जाणार आहोत. म्हणजे विचार करा, एक शेतकरी उन्हातान्हात 6 महिने घाम गाळतो, रक्ताचं पाणी करून तो शेतात ज्वारी किंवा ऊसाचं पीक उभं करतो. हो, अगदी बरोबर. आणि एका रात्रीत रानडुकरांचा एखादा मोठा कळप शेतात घुसतो आणि डोळ्यांदेखत सगळी नासधूस करून टाकतो. म्हणजे हातातोंडाला आलेला घास एका रात्रीत हिरावला जातो. हो, आणि हे चित्र आता बऱ्याच गावांमध्ये खूपच सामान्य झालंय दुर्दैवाने. नक्कीच. मग अशा वेळी साहजिकच त्या शेतकऱ्याच्या हातात एखादं शस्त्र असेल आणि तो प्राणी समोर असेल तर त्याला राग येणारच. पण जर त्याने आपल्या वर्षभराच्या कमाईला वाचवण्यासाठी रागाच्या भरात त्या प्राण्याला मारलं तर तोच शेतकरी कायद्याच्या नजरेत मोठा गुन्हेगार ठरतो. त्याला थेट तुरुंगवास होऊ शकतो. होय, हेच तर सगळ्यात मोठं दुष्टचक्र आहे. एका बाजूला पोटाची खळगी आणि दुसऱ्या बाजूला कायदा. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या या नुकसानीपासून कायद्याच्या चौकटीत राहून शेती कशी वाचवायची हे पाहणार आहोत. कायद्याची कलमे काय आहेत, नुकसान भरपाईची गुंतागुंतीची प्रक्रिया काय आहे, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि शेतकऱ्यांनी स्वतःला तुरुंगात जाण्यापासून कसं वाचवावं हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत. हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचं बोलूयात. तर आता मला सांगा, जेव्हा एखाद्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर त्याच्या वर्षभराच्या कष्टाची राखरांगोळी होते तेव्हा त्याला कायद्याची भाषा कशी समजणार? म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नेमका इथे शेतकऱ्याचा हात का बांधून ठेवतो? बरं, आता बघा, हा खऱ्या अर्थाने एक अतिशय वेदनादायक असा संघर्ष आहे. एकीकडे माणसाचा जगण्याचा संघर्ष आहे आणि दुसरीकडे निसर्गाचा समतोल राखण्याची कायद्याची जबाबदारी आहे. पण रागाच्या भरात प्राण्याला मारण्यामागे नेमकी काय मोठी कायदेशीर अडचण आहे? इथे आपल्याला वन्यजीव संरक्षण कायदा 1972 ची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं खूप आवश्यक आहे. जेव्हा हा कायदा अस्तित्वात आला ना, तेव्हा देशात शिकारीचे प्रमाण इतके वाढले होते की अनेक वन्य प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. अच्छा, म्हणजे प्राण्यांना पूर्णपणे वाचवण्यासाठी हा कायदा आला. हो, अगदी बरोबर. त्यामुळेच या कायद्याचे कलम 9 हे अतिशय कडक करण्यात आले. या कलमाची तरतूद अशी आहे की कोणत्याही वन्य प्राण्याची शिकार करण्यास सक्त मनाई आहे. आणि शिकार या व्याख्येत फक्त गोळी मारणं येत नाही बरं का. बरं, अजून काय काय येतं यात? म्हणजे विषप्रयोग करणे, सापळा लावणे किंवा कोणत्याही प्रकारे प्राण्याचा जीव घेणे हे सगळं यात समाविष्ट आहे. कायद्याच्या भाषेत सांगायचे तर जंगलात वाघ किंवा बिबट्या मारणे हा जेवढा मोठा गुन्हा आहे तेवढाच मोठा गुन्हा शेतात घुसणारे रानडुक्कर किंवा रोही मारणे हा आहे. बापरे, म्हणजे कायदा रानडुकराला आणि वाघाला एकाच पारड्यात तोलतोय. होय, आणि सामान्य माणसाला याचा थेट फटका असा बसतो की रागाच्या भरात जरी प्राण्याला मारले तरी तो अजामीनपात्र गुन्हा ठरतो. तिथे थेट दंड आणि अनेक वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. हे तर असं झालं की चोर घरात शिरलाय आणि आपण त्याला काहीच करू शकत नाही. स्वतःच्या हक्काच्या जागेत स्वतःच्या डोळ्यांसमोर नुकसान होत असताना शेतकऱ्यांना फक्त बघत बसायचं का? नाही, असं अजिबात नाहीये. कायदा जसा कडक आहे तसाच तो व्यावहारिक आणि मानवी हक्कांचा आदर करणारा सुद्धा आहे. म्हणजे कायद्यात काही पळवाटा आहेत का? पळवाटा नाही, पण कायद्यानं कधीही माणसाच्या जीविताला किंवा त्याच्या मालमत्तेला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. इथेच या कायद्यातील एक अत्यंत महत्त्वाची पण थोडी लवचिक अशी तरतूद समोर येते. ती म्हणजे कलम 11 उपकलम 1(ब). हे कलम 11 उपकलम 1(ब) नेमकं काय सांगतं? या कलमाची तरतूद अशी सांगते की जर एखादा प्राणी माणसाच्या जीविताला किंवा मालमत्तेला मोठा धोका निर्माण करत असेल तर त्याला मारण्याची कायदेशीर परवानगी दिली जाऊ शकते. आणि लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे यात उभ्या पिकांचाही समावेश होतो. अच्छा, म्हणजे पिकांचं नुकसान होत असेल तर परवानगी मिळू शकते. होय, याचा सोपा अर्थ असा होतो की जर रानडुकराने अतिशय त्रास दिला असेल आणि सर्व पारंपरिक उपाय करूनही ते पळत नसेल तर स्थानिक वन विभागाकडे अर्ज करता येतो. तिथून रीतसर परवाना म्हणजे परमिट काढता येते. हां, म्हणजे शेतकऱ्याला गुन्हेगार न ठरता कायदेशीर मार्गाने आपल्या पिकांचं रक्षण करता येतं. नक्कीच. महाराष्ट्र शासनाने रानडुक्कर आणि नीलगाय यांच्यासाठी स्थानिक वन अधिकाऱ्यांना हे अधिकार दिले आहेत. पण थांबा, इथे मला एक मोठा प्रश्न पडतोय.
आता प्राणी काय गळ्यात ओळखपत्र घ्याम फिरत नाहीत. हां, बरोबर आहे. समजा एखाद्याने अर्ज केला आणि त्याला रानडुक्कर मारण्याची परवानगी मिळाली, तर वन विभागाला कसं कळणार की त्याने नेमकं तेच रानडुक्कर मारले ज्याने नुकसान केलंय, का तो जंगलात जाऊन दुसराच एखादा प्राणी मारून आणेल? हा अतिशय अचूक प्रश्न विचारलात तुम्ही. हाच तो मोठा गैरसमज आहे जो अनेकांच्या मनात असतो. लोकांना वाटतं की एकदा वनविभागाची परवानगी मिळाली की मग बंदूक घ्यायची आणि जंगलात जाऊन दिसेल त्या प्राण्याची शिकार करायची. हो, बऱ्याच जणांना असंच वाटतं. पण तसं अजिबात नसतं. ही परवानगी अत्यंत मर्यादित असते. वन अधिकारी आधी खात्री करतात की खरंच त्या विशिष्ट प्राण्याने नुकसान केले का. ती परवानगी फक्त त्या विशिष्ट शिवारात, म्हणजेच शेतकऱ्याच्या स्वतःच्या शेतात आलेल्या प्राण्यापुरतीच मर्यादित असते. अच्छा, म्हणजे फक्त स्वतःच्या शेतात आला तरच, आणि तोही विशिष्ट वेळेत. कारीचा गुन्हा ठरतो. ही परवानगी म्हणजे जंगल सफारी करण्याचा पास नाहीये, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. पण आता समजा एखाद्या पूर्ण तालुक्यातच या रोही किंवा रानडुकरांचा सुळसुळाट झालाय. प्रत्येक शेतकरी असा किती वेळ वन विभागाच्या कार्यालयात चक्रा मारत बसणार? याला काही व्यापक उपाय नाहीये का? अशा मोठ्या समस्येसाठी कायद्यात कलम 62 ची तरतूद आहे. जेव्हा एखाद्या प्राण्यामुळे एखाद्या मोठ्या भागात, जसे की संपूर्ण जिल्ह्यात, शेतीचे अतोनात नुकसान होत असते, तेव्हा राज्य सरकार केंद्र सरकारकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठवू शकते. मग केंद्र सरकार काय करतं? केंद्र सरकार मग अशा प्राण्यांना विशिष्ट काळासाठी आणि त्या विशिष्ट क्षेत्रासाठी उपद्रवी प्राणी घोषित करू शकते, ज्याला कायद्याच्या भाषेत वर्मीन म्हणतात. वर्मीन घोषित केल्याने प्रशासनात किंवा शेतकऱ्याच्या पातळीवर नेमका काय फरक पडतो? बाहेर काढला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रशासकीय अडथळे कमी होतात. सामान्य गावकऱ्यांना अशा उपद्रवी प्राण्यांची शिकार करण्यासाठी प्रत्येक वेळी वनविभागाच्या लाल फितीच्या कारभारात अडकावे लागत नाही. हे खूपच महत्त्वाचं आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता चर्चेला पुढे नेऊया. मला एक अतिशय व्यावहारिक अडचण विचारायची आहे. हो, नक्की विचारा. जोपर्यंत शेतकरी हा परवाना काढतोय किंवा जोपर्यंत सरकार एखाद्या प्राण्याला उपद्रवी घोषित करतंय, तोपर्यंत त्या प्राण्यांनी शेतात घुसून सगळं पीक उद्ध्वस्त केलं तर काय? त्या नुकसानीचा बोझा कोण उचलणार? कारण पिकाचं नुकसान किमान 20 ते 33% पुढे असेल तरच शासन मदत करतं, हे मी वाचलंय. अगदी बरोबर. अशा परिस्थितीत नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी शासनाची आणि वन विभागाची असते. पण ही भरपाई मिळवण्यासाठी 4 अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत आणि त्यामागील कारणं समजून घेणं गरजेचं आहे. बरं, कोणते आहेत ते 4 टप्पे? पहिला टप्पा म्हणजे नुकसान झाल्याचं लक्षात आल्यावर 48 ते 72 तासांच्या आत जवळच्या वन अधिकाऱ्याला किंवा वनरक्षकाला पूर्व सूचना देणे. 1 मिनिट, पण 48 तासांचीच अट का? प्राणी तर रात्री नुकसान करून पळून जातात. मग 2 दिवसांनी काय फरक पडणार आहे? खूप मोठा फरक पडतो, कारण हा पुरावा गोळा करण्याचा अत्यंत नाजूक काळ असतो. प्राण्यांच्या पावलांचे ठसे, त्यांची विष्ठा आणि पिकांचे कशा प्रकारे नुकसान झाले आहे यावरून वन अधिकारी प्राण्याची ओळख पटवतात. अच्छा, म्हणजे हे ठसे पुसले जाऊ शकतात? हो, वाऱ्यामुळे, पावसाने किंवा इतर गुरांच्या वावरामुळे हे ठसे 48 तासांनंतर नष्ट होऊ लागतात. जर अधिकाऱ्याला ओळखता आले नाही की हे रानडुकराने केले आहे की एखाद्या मोकाट गायीने, तर भरपाईचा दावा तिथेच फेटाळला जातो. बापरे, हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे जागा स्वच्छ न करता पुरावे जपणे गरजेचे आहे. नक्कीच. म्हणूनच नुकसान झालेली जागा अधिकाऱ्यांनी पाहणी करेपर्यंत तशीच ठेवणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मग पुढचे टप्पे काय आहेत? दुसरा टप्पा म्हणजे तलाठी, कृषी सहाय्यक आणि वन अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष शेतावर जाऊन संयुक्त पंचनामा करणे. तिथे नुकसानीचे GPS कॅमेराने फोटो काढले जातात. GPS फोटो कशासाठी? कारण GPSमुळे स्थळ आणि वेळ अधिकृतरित्या नोंदवली जाते, ज्यामुळे भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण येत नाही. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे कागदपत्रांची पूर्तता करणे. यात कोणकोणती कागदपत्र लागतात? अर्जासोबत 7/12 आणि 8A चा उतारा जोडणे गरजेचे आहे. यासोबतच तलाठी यांचे पीक पेरा प्रमाणपत्र लागते, जे हे सिद्ध करते की त्या शेतात खरंच ते पीक लावले होते. ग्रामपंचायतीचा काय ठराव लागतो का? हो, ग्रामपंचायतीचा ठराव लागतो, ज्यामुळे गावात खरोखरच अशी घटना घडली आहे याची खातरजमा होते.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स जोडणे. मग चौथा टप्पा येतो जिथे या कागदपत्रांची छाननी होऊन थेट बँक खात्यात पैसे जमा होतात. पण इथे एक नेहमीची तक्रार ऐकायला मिळते. शेतकरी माहिती देतो, पण वन विभागाचे अधिकारी वेळेवर पंचनाम्याला येतच नाहीत. मग शेतकऱ्याने ते अर्धवट खाल्लेलं पीक किती दिवस तसंच सडत ठेवायचं? अशा वेळेस 1926 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करणे हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. 1926 हा वन विभागाचा नंबर आहे का? हो, हा वन विभागाचा अधिकृत नंबर आहे. जेव्हा या नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवली जाते तेव्हा तो एक लेखी आणि अधिकृत पुरावा बनतो. हा रेकॉर्ड थेट वरिष्ठ पातळीवर नोंदवल्या गेल्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना पंचनाम्यासाठी येणे कायद्याने बंधनकारक होतेच. हा खूपच चांगला उपाय आहे. पण इथे आणखी एक कायदेशीर मेख आहे बरं का. समजा एखाद्याने वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली असेल. अच्छा, म्हणजे अतिक्रमण असेल तर काय होतं? तर अशा शेतीचे वन्य प्राण्यांनी कितीही नुकसान केले तरी शासनाकडून कोणतीही भरपाई मिळत नाही. नुकसान भरपाईसाठी जमीन कायदेशीररित्या शेतकऱ्याच्या मालकीची असणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण एका अत्यंत गंभीर वळणावर आलो आहोत. हे सगळे कायदेशीर मार्ग झाले, पंचनामा, कागदपत्रे, भरपाई. पण या सगळ्यात खूप वेळ आणि ऊर्जा जाते. त्यामुळे आजकाल एक अतिशय भयंकर शॉर्टकट पाहायला मिळतो. मला वाटतं तुम्ही कोणत्या शॉर्टकटबद्दल बोलत आहात ते मला समजलंय. हो, पीक वाचवण्यासाठी शेताभोवती थेट विजेची जिवंत तार, ज्याला आपण लाईव्ह वायर म्हणतो, ती सोडली जाते. थेट 220 वोल्टची वीज त्या तारेत असते, जेणेकरून प्राणी जवळ आला की त्याला थेट शॉक बसेल. या शॉर्टकटचे काय परिणाम होऊ शकतात? हा नुसता शॉर्टकट नाही, तर हा स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याची कबर खोदण्याचा प्रकार आहे. विजेची तार सोडणे हा कायद्याने अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. पण शेतकरी तर स्वतःच्या शेतात तार लावतोय ना. तो काय मुद्दाम शिकार करायला जंगलात गेला नाहीये. कायद्याच्या नजरेत तो फरक नसतो. जेव्हा एखादी जिवंत तार शेताभोवती लावली जाते तेव्हा ती कोणतीही पूर्वसूचना देत नाही आणि ती कोणामध्येही भेदभाव करत नाही. म्हणजे प्राण्याला किंवा माणसाला कोणालाही शॉक लागू शकतो. अगदी बरोबर. त्याची कायदेशीर तरतूद अशी आहे की जर अशा विजेच्या धक्क्याने एखादा वन्य प्राणी मेला, मग तो बिबटे असो व रानडुक्कर, तर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 9 नुसार तो थेट शिकारीचा गुन्हा ठरतो. बापरे. आणि दुर्दैवाने जर एखाद्या माणसाचा, मजुराचा किंवा लहान मुलाचा तिथे चुकून स्पर्श होऊन मृत्यू झाला तर भारतीय न्यायसंहितेनुसार तो थेट खुनाचा गुन्हा ठरतो. थेट खुनाचा गुन्हा? हे तर खूपच भयंकर आहे. हो, याचा सोपा अर्थ असा की तुमच्यावर हत्येचा खटला चालतो. एका पिकाला वाचवण्याच्या नादात सामान्य माणसाला थेट तुरुंगवास होतो. त्याचे घर, दार, जमीन जुमला कोर्टाच्या पायऱ्या चढण्यात विकला जातो. स्वतःचे आयुष्य एका रात्रीत कायमचे उद्ध्वस्त होते. हे ऐकून खरोखर अंगावर काटा आला. पिकाच्या मोहापायी माणूस स्वतःचा खुनी ठरू शकतो, हे भयानक आहे. मग जर जिवंत तार लावायची नाही आणि प्राणी तर रोज येतात, तर यावर सुरक्षित आणि कायदेशीर उपाय काय आहेत? शेवटी पीक वाचवणे तर गरजेचे आहेच. उपाय नक्कीच आहेत आणि शासन त्यासाठी भरीव मदतही करत आहे. सर्वात प्रभावी उपाय म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना. या योजनेत नेमकं काय मिळतं? या योजनेची तरतूद अशी आहे की शासनाकडून वनक्षेत्राच्या सीमेजवळ असणाऱ्या गावांना शेताभोवती सोलर फेन्सिंग म्हणजेच सोलर कुंपण उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. बरं, सोलर कुंपण आणि जिवंत तार यात नेमका काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. जिवंत तारेत सलग आणि जीवघेणा वीज प्रवाह असतो, पण सोलर कुंपणात अतिशय कमी दाबाचा आणि खंडित वीज प्रवाह असतो. अच्छा, म्हणजे फक्त झटका लागतो. हो, जेव्हा प्राणी त्याला स्पर्श करतो तेव्हा त्याला फक्त एक हलका झटका लागतो आणि तो घाबरून पळून जातो. यामुळे त्याच्या जीवाला कोणताही धोका नसतो आणि माणसालाही धोका नसतो. याचा शेतकऱ्याला फायदा असा होतो की पीकही सुरक्षित राहते आणि तो खुनाच्या आरोपाखाली कायद्याच्या कचाट्यातही सापडत नाही. हे खूपच सुरक्षित आणि तार्किक वाटतंय. याशिवाय काही पारंपरिक उपाय आहेत का जे थोडे सोपे आणि कमी खर्चाचे असतील? होय, अनेक पारंपरिक उपाय आजही प्रभावी आहेत. शेताच्या बांधावर निवडुंग, करवंद किंवा बांबूचं जाड नैसर्गिक कुंपण लावणे हा एक उत्तम उपाय आहे. तसेच रात्रीच्या वेळी शेतात सुरक्षित अंतरावर आग पेटवणे किंवा विविध आवाज करणे हे जुने उपाय आजही कायदेशीर आणि उपयुक्त आहेत. निसर्गाशी 2 हात करण्यापेक्षा त्याच्यासोबत जगण्याचे हे सुवर्ण मार्ग आहेत. अगदी बरोबर. निसर्गाशी 2 हात करण्यापेक्षा त्याच्यासोबत जगण्याचे मार्ग शोधणे केव्हाही चांगले.
आजच्या या चर्चेतून आपण हे समजून घेतले की वन्यजीव संरक्षण कायदा 1972 हा फक्त प्राण्यांसाठी नाही तर माणसांसाठीही किती महत्त्वाचा आहे. नक्कीच. कलम 9 नुसार प्राण्यांना मारण्यास असलेली बंदी आणि कलम 11 नुसार मिळणारी कायदेशीर परवानगी यातील बारीक फरक आपण पाहिला. पिकांचे नुकसान झाल्यावर 48 ते 72 तासात पुरावे नष्ट न करता पूर्वसूचना का द्यायची, पंचनामा कसा करायचा हेही आपण पाहिलं. आणि 7/12 तसेच आधार लिंक बँक पासबुक कसे जोडायचे हे आपण सविस्तर समजून घेतलं. हो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतात विजेची जिवंत तार लावून स्वतःवर खुनाचा गुन्हा दाखल करून घेण्यापेक्षा अनुदानातून सौर कुंपणाचा सुरक्षित वापर कसा करायचा हे आपण समजून घेतले. निसर्गाचा समतोल राखत असताना कायद्याने दिलेले सुरक्षित मार्ग वापरणे हीच आज काळाची गरज आहे. जंगलतोड झाल्यामुळे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येत आहेत हे सत्य आपण कोणीही नाकारू शकत नाही. होय, अशाच कायदेशीर आणि आपल्या हक्काच्या माहितीसाठी महसूलशाही चॅनलशी जोडलेले राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते खाली कमेंट्समध्ये नक्की सुचवा. आणि अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि कोणाचंही कायदेशीर अज्ञानामुळे नुकसान होणार नाही. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.